आणि मुंबईसह उपनगरामध्ये देखील पाऊस सुरू आहे। दरम्यान अंधेरीतल्या चकालामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। याच ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख सध्या आपल्याला माहिती देतील। ईशान, सध्याची चकालातली नेमकी काय स्थिती आहे, कितपत पाणी साचलेलं आहे आणि हा सगळा परिसर नोकरदार वर्गाने भरलेला असतो, त्यामुळे वाहतुकीवरती काही परिणाम झालाय का? सकाळची वेळ आहे ईशान। आकांक्षा, नक्कीच अंधेरी हा जो परिसर आहे आणि त्यामध्ये चकाला हा संपूर्णपणे कॉर्पोरेट क्षेत्राचा हा परिसर आहे। या ठिकाणी अनेक जे कर्मचारी असतात हे या कंपनीमध्ये काम करायला येत असतात, त्यामुळे आपण बघू शकतो की कशा प्रकारे नागरिक जे आहेत ते छत्री असेल, रेनकोट घालून असेल, इकडून आपल्याला चालत जाताना दिसून येत आहेत। तर दुसऱ्या बाजूला इकडे वाहतूक कोंडी देखील झाली आहे, कारण की काय पाऊस हा 3 दिवसापासून थांबलेला नाही। अंधेरी हा असा भाग आहे ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो, तो समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे। आपल्याला माहिती असेल काही किलोमीटरवरतीच इकडे जुहू चौपाटी आहे, जुहू बीच आहे, त्यामुळे या भागामध्ये पावसाचा जोर हा जास्ती असतो तुलनेने बाकीच्या मुंबईच्या परिसरांपेक्षा। त्यामुळे कुठेतरी आपण बघू शकतो की इकडे नागरिकांना फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला वाहतूक कोंडी देखील अजून सुरळीत आहे, पण कुठेतरी जर असंच पाऊस पडत राहिला, पाणी साठत राहिलं तर कुठेतरी वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणावरती या परिसरामध्ये होऊ शकते। पण या पावसामुळे कुठेतरी आता नागरिकांचे हाल व्हायला चालू झाले आहेत। नागरिक हे रेनकोट घालून, छत्री घेऊन हातात कुठेतरी पायवाट काढत प्रवास करत आहे। अनेक ठिकाणी पाणी साचले, त्यामुळे नागरिकांना त्यांचा मार्ग बदलून त्यांच्या ऑफिसला जावं लागत आहे। आणि एकंदरीत ही परिस्थिती पाहिली तर IMDने सांगितलं आहे अजून 1 ते 2 दिवस असाच पाऊस राहील। त्याचसोबत आपण पाहिलं असेल तर कुठेतरी प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत असेल की जर तुम्हाला काम असेल तरच बाहेर पडा, अन्यथा तुम्ही बाहेर पडणं हे टाळा। त्यामुळे कुठेतरी हा पावसाचा जोर हा 3 दिवसापासून कायम असल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचा जोर आहे आणि उपनगरामध्ये बरोबर आहे। त्यामुळे येत्या 2 दिवस देखील अशाच पद्धतीने हा पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। धन्यवाद ईशान या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।